गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सद्गुरु सेवागिरी महाराज की जय। सेवागिरी महाराज की जय। आपल्या या चॅनेलला तुम्हाला दीर्घायुष्य सुख समृद्धी लाभो अशीच आपण वेळोवेळी बैलगाडा शर्यतींची प्रसिद्धी करावी, जाहिरात करावी आणि सेवागिरी महाराजांचा आपण कृपाशीर्वाद प्राप्त करावा अशी म्हणून प्रार्थना करून आपल्या या चॅनेलला व तुम्हाला शुभेच्छा शुभाशीर्वाद देतो। धन्यवाद। ब्रह्मलीन परमपूज्य श्री सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या या पुण्यस्मृती या ठिकाणी बैलगाडा शर्यत आपण आयोजित करत असतो। या बैलगाडा शर्यतीमध्ये काही वर्षापूर्वी या ठिकाणी वाटेगावचा मोठा लक्ष्य म्हणून त्या बैलानं या ठिकाणी प्रथम क्रमांकाचं हिंद केसरी म्हणून मैदान मारलेलं होतं आणि तो बैल कालच म्हणजे मध्यरात्री तो वृद्धापकाळानं निधन पावलेला आहे। त्यानिमित्तानं मी सेवागिरी देवस्थान ट्रस्ट पुसेगाव आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीनं अंतकरणापासून ब्रह्मलीन परमपूज्य श्री सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या चरणावरती अंतकरणापासून लीन होऊन त्या भैरवाला सर्वजण आम्ही श्रद्धांजली अंतकरणापासून वाहत आहोत। ओम विष्णवे नमः। ओम मधुसूदनाय नमः। ओम त्रिविक्रमाय नमः। ओम वामनाय नमः। ओम श्रीधराय नमः। ओम ऋषिकेशाय नमः। ओम पद्मनाभाय नमः। दामोदराय नमः। ओम संकर्षणाय नमः। ओम वासुदेवाय नमः। ओम प्रद्युम्नाय नमः। अदक्षाय नमः। अच्युताय नमः। ओम जनार्दन उपेन्द्राय नमः। ओम हरये नमः। ओम श्रीकृष्णाय नमः। ओम प्रणवस्य परमस्य परमात्मा देवता देवी गायत्री छंदा प्राणायाम विनियोगः। ओम भो ओम भुव ओम स्वाहा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धिया न प्रचोदयात्। ओम आपो ज्योतिरसमृतं ब्रह्म भूर्भुवः स्वाहा। ओम श्रीमन्महागणाधिपते नमः। इष्टदेवताभ्यो नमः। कुलदेवताभ्यो नमः। ग्रामदेवताभ्यो नमः। स्थानदेवताभ्यो नमः। वास्तुदेवताभ्यो नमः। मातापितृभ्यो नमः। श्री लक्ष्मी नारायणाभ्यो नमः। सर्वेभ्यो देवेभ्यो नमः। सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। निर्विघ्नमस्तु सुमुखचैकदन्तशिखपिलोकशिखनकलम्बोधरश्च विघ्नो विघ्ननाशकनाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो बालचन्द्रगणः द्वादशैतानि नामने प्रतिज्ञादपि विद्यारम्भे विवाहिता संग्रामे संकटे च विघ्नस्तु च न जायते। शुक्लाम्बरधरं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। सर्वमंगलमंगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते। सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषां मंगलं येषां हृदयस्थो भगवान् मंगलायतनमर्यः। तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते गृहस्मरामि लाभस्तेषां जयतेषां कुतः तेषां प्राजः। येषां निवृत्तां हृदयस्थो जनार्दनः विनायकं गुरु भानु ब्रह्मा विष्णु महेश्वरा।
सरस्वती प्रणम्यादो सर्व कार्यार्थ सिद्धये अभिप्सितार्थ सिद्ध्यर्थ पूजितो यस्राश्रय सर्वदेन्मा सर्वेश्वराब्दो कार्यक्षेत्रीयस्ते मुनीश्वराः देवादिशंतो न सिद्धि ब्रह्मेशान जनार्दना श्रीमद्भगवत महापुरुषाच्या विष्णुराज्ञे प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीय प्रादेश्री चत्वारा कल्पे वैवस्वत्मन्वंतरे कलियुगे प्रथम चरणे भरतवर्षे भरतखंडे जम्बोदीपे दंडकारणे देशे गोदावर्या दक्षिणायने दक्षिणेतरे शालिवाहन शके 1947 विश्वावसु नाम संवत्सरे मार्गशीर्ष मासे शुक्ल पक्षे एकादशी तिथो सोम दिवस रेवती नक्षत्रे वर्तमाने कन्याचंद्रे श्री सूर्य राशितांशपन शुभगुणे एवं गुणविशिष्टामिशिष्टामि शुभ पुण्यतिथो श्री सद्गुरु सेवागिरी महाराज अष्टात्तराव पुण्यस्मरण प्रीत्यर्थम बैलगाडा शर्यत पाटीपूजन प्रीत्यर्थम महागणपति पूजनम चकरे सेवक तुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सद्गुरु सेवागिरी महाराज की जय। सद्गुरु सेवागिरी महाराज की जय। सद्गुरु सेवागिरी महाराज की जय। सेवागिरी महाराज की जय। सेवागिरी महाराज की जय। सद्गुरु 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 सेवागिरी महाराज की जय। सेवागिरी महाराज की जय। सेवागिरी महाराज की जय। जय श्रीराम, जय शिवराय। नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मित्रांनो, आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पुसेगाव या ठिकाणी। मित्रांनो, परमपूज्य सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या सुवर्णनगरीमध्ये मित्रांनो या ठिकाणी दिनांक 16 डिसेंबर रोजी भारतातलं पहिलं मानाचं हिंद केसरी मैदान संपन्न होतं आहे। त्या मैदानाचं आज फाटीचं पूजन करण्यात आलं आहे। आपल्या समवेत परमपूज्य सद्गुरू सेवागिरी महाराज ट्रस्टचे माजी चेअरमन डॉक्टर सुरेश जाधव आहेत। दादा नमस्ते। नमस्ते। काय सांगाल, कशा पद्धतीनं आज या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं आहे, आज या मैदानाचं पूजन करण्यात आलं आहे? श्री ब्रह्मलीन सेवागिरी महाराज यांच्या 78व्या पुण्यतिथीनिमित्त डिसेंबरमध्ये जी यात्रा आलेली आहे त्यानिमित्त या ठिकाणी बैलगाड्या शर्यता जे होणार आहेत त्या 16 डिसेंबर रोजी होणार आहेत आणि त्याची प्रवेश फी आम्ही 2000 घेणार आहोत। या ठिकाणी या फाटीचं आज मठाधिपती सुंदरगिरी महाराज व सर्व ग्रामस्थांच्या मार्फत या ठिकाणी भूमिपूजन केलेलं आहे। तर हे भारतातलं पहिलं मानाचं हिंद केसरी मैदान आहे, त्यामुळे यावेळेस सगळे रेकॉर्ड मोडले जातील का? प्रचंड गर्दी होणार आहे। सबंध हिंदुस्थानला या मैदानाची उत्सुकता लागलेली आहे। खरं पाहिलं तर पुसेगावचं मैदान हिंद केसरी आणि सर्वांना माहीत आहे की सेवागिरी महाराजांचा ह्यावर आशीर्वाद असल्यामुळं कधीकधी किती अडचण झाली तरी एक दिवसासाठी का होईना पण हे मैदान त्यावेळी परवानगी देऊन मिळालेलं आहे आणि हे मैदान झाल्यानंतरच सर्व महाराष्ट्रातील शौकीनांना एक चांगला दिलासा मिळतो की खरंच बैलगाड्या शर्यती होणार आहेत आणि अतिशय मोठ्या प्रमाणात दरवर्षी त्याची वाढ होत आहे। आम्हीसुद्धा बैलगाड्या पहिल्या 400 पासून आता 1201 पर्यंत आलेलो आहोत। अशाच पद्धतीनं संपूर्ण रेकॉर्ड मोडले जातील। 8 ते 10 लाख लोकसुद्धा ह्या वेळेला मैदानात येतील अशी अपेक्षा आहे। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये एकीचं उदाहरण दिलं जातं पुसेगाव ग्रामस्थांचं आणि समस्त ग्रामस्थांच्या एकीमुळं हे भव्य दिव्य मैदान संपन्न होतं। आपल्या समवेत परमपूज्य सद्गुरू सेवागिरी महाराज ट्रस्टचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज आहेत। महाराज नमस्ते। रामकृष्ण हरी। काय सांगाल, आज जे 16 डिसेंबर रोजी भारतातलं पहिलं मानाचं हिंद केसरी मैदान संपन्न होतं आहे, अशा या जुन्या पारंपरिक मैदानाचं आज मैदान पूजन करण्यात आलं, काय सांगाल त्याच्याविषयी? या ठिकाणी
ब्रह्मलीन परमपूज्य श्री सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या या 88व्या पुण्यतिथीनिमित्त गेले अनेक वर्षापासून या ठिकाणी पुसेगाव ग्रामस्थांच्या वतीनं आणि देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी बैलगाडा शर्यत मोठ्या प्रमाणात आयोजित केली जात असते. कारण या यात्रेचं मुख्य आकर्षणच आहे बैलगाडा शर्यत. आणि या ठिकाणी ग्रामस्थांच्या मार्फत आम्ही ही कुठल्याही प्रकारचे तडजोड न करता योग्य निर्णय दिला जातो. कारण या ठिकाणी बैलगाडी मालक अतिशय आपल्या मुलाप्रमाणे त्या बैलावरती प्रेम करत असतात. जिव्हाळ्यापासून अंतकरणापासून त्या बैलाला खाऊ पिऊ घालत असतात. आणि त्या प्राण्याला या ठिकाणी न्याय मिळावा म्हणून आम्ही सर्व ग्रामस्थ देवस्थानचे विश्वस्त अंतकरणापासून या ठिकाणी जो योग्य निर्णय आहे तो योग्य निर्णय दिला जात असतो. कुठल्याही प्रकारची या ठिकाणी फसवणूक होत नाही. त्यामुळं हे बैलगाडी स्वरूप फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेलं आहे नावारूपाला. आणि हेच नावरूप पुढे चालणार आहे. या मैदानामध्ये जे नंदी सहभागी होतात आणि गुलालास पात्र होतात त्यांचं भवितव्य खूप उज्ज्वल असतं. त्याच्याविषयी काय सांगाल? नाही, या ठिकाणी जर बैल तो प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकामध्ये आला तर त्या बैलाची किंमत ही अगणित होते. कुणीच करू शकत नाही त्या बैलाची किंमत. आणि त्याच्या जोडीला परमपूज्य सद्गुरू सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद असतो. प्रश्नच नाही काही. त्यामुळं अगदी गरीबातला गरीब सुद्धा आपण बघतो. आता बकासूरचा मालक असताना खूप गरीब होता, परंतु त्या माणसाला कोट्याधीश त्या बैलानं मिळवलं नावारोपल. महाराष्ट्रामध्ये बकासूर म्हणलं की त्या गोरगरीब असताना शेतकऱ्याचं नाव घेतलं जातं. म्हणजे त्या बैलाने एक ओळख करून दिलेली आहे ती शेतकऱ्याची. सांगली जिल्ह्यामध्ये त्या आपले गेल्या वर्षीच मला वाटते घरणिकीचा अगदी गरीबातल्या शेतकऱ्यांचा तो घरणिकीचा राजा हा सुद्धा या ठिकाणी आपले प्रथम क्रमांक केलेला होता. तर अशाप्रमाणे त्या शेतकऱ्याचं नाव जे आहे ते पुऱ्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये त्या बैलामुळे ओळख होत असते. इतकं प्रेम त्या बैलावरती शेतकऱ्यांनी केलं असतं. आणि तेच आम्ही या ग्रामस्थ सर्वजण त्याची ओळख जाण म्हणून आम्ही ठिकाणी योग्य निर्णय देत असतो. त्याचबरोबर मागच्या वर्षी सुद्धा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातले वाघवाडीची रोमन आणि सरदार ही जोडी प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली होती. त्यांना सुद्धा न भूतो न भविष्यती असा आशीर्वाद भेटला. आणि ती जोडी सुद्धा उदयास आली. त्याच्याविषयी काय सांगाल? त्या जोडी नाही, प्रश्नच नाही. गेल्या वर्षी सुद्धा आपण बघितलं सर्वांनी जवळजवळ 4-5 लाख लोक होते आणि संपूर्ण ऑनलाईनवरती ती निर्णय दिला जात असतो. अगदी बकासूरची गाडी आपण बघितली की प्रथम क्रमांक सर्वांना दिसत होती. कारण गेल्या वर्षी आमचं स्क्रीनचं वगैरे बरेच लोकांना नुकसान केलं इथं त्या ठिकाणी. परंतु देण्यात ठेवायचं ऑनलाईनवरती ती पाठी जरा म्हणजे बैलगाडी क्रॉस झालेली होती. कारण निर्णय हा तंतोतंत दिला जातो आणि पारदर्शकता निर्णय असते. त्यामुळे ती बैलगाडी पुढे येऊन सुद्धा आम्ही त्यांना निर्णय देऊ शकलो नव्हतो. मित्रांनो, खरं तेच आणि सत्य पारदर्शक, कुणावरती अन्याय केला जात नाही आणि या मैदानामध्ये न्यायच दिला जातो. असं हे परमपूज्य सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादानं संपन्न होणारं मैदान. त्याचबरोबर महाराज काय सांगाल, या मैदानाला धार्मिक आध्यात्मिक किती जोड आहे? खूप आहे. कारण या नावलौकिक हा गाव किंवा आम्ही देत नाही. हा बैलगाडा शर्यतीची प्रेमी आहे ती ही लोक समाज हे नाव हिंद केसरी नाव हे काय आम्ही पुसेगावकरांना दिलेलं नाही, जनतेने नाव दिलेलं ना. समाजसेवक सुधारक किंवा असं आपण जी नावं देत असतात समाजामध्ये, जसं संभाजी महाराजांना धर्मवीर पदवी दिली, नरवीर महाराजांना नरवीर पदवी दिली म्हणा, छत्रपतींना शिवाजी छत्रपती पदवी, तशी ही पुसेगावकरांना बैलगाडी ही पुसेगाव ग्रामस्थांनी दिलेली नाही पदवी. ही समाजानं बैलगाडी प्रेमी लोकांनी हिंद केसरी बैल दिले. कारण का दिले तर या ठिकाणी निर्विघ्नपणे कुठल्याही प्रकारचा भेद न ठेवता निर्णय योग्य दिला जात असतो. आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी बक्षीस कमी आहेत आमच्या इथं. बक्षीस जास्त नाही. 2,000 फक्त प्रवेश फी आहे आणि 1 लाख रुपये 2-2.5 लाख रुपये फक्त बक्षीस आहे. बाहेर ठिकाणी बघतो आपण अगदी मोठमोठ्या गाड्या म्हणजे अगदी 5-50 लाखाच्या गाड्या सुद्धा बक्षीस दिले जात असतात. परंतु या ठिकाणी बक्षीस कमी आहे आणि किताब मोठा आहे. फार लोक म्हणतात ना, आपण बघतो ना इंटरव्ह्यूमध्ये की पुसेगावचा फक्त आम्हाला गुलाल मिळाला तर भास आहे. इकडे फॉर्च्युनर गाड्या आमच्या घरी भरता येते, परंतु पुसेगावचा गुलाल महत्वाचा असतो. कारण समाजामध्ये किंमत त्या नावाला आहे. बरोबर आहे. आव्हान काय करताल बैलगाडी मालकांना नोंदीच्या संदर्भामध्ये? नोंदीच्या संदर्भामध्ये 7 तारखेला या ठिकाणी 16 तारखेला बैलगाडी शर्यती होणार आहे. त्या 7 तारखेला आम्ही या ठिकाणी 7 तारखेपासून बैलगाडी शर्यतीची 1201 बैलगाडी नोंद करणार आहोत. कारण आम्ही गेल्या वर्षी बघितलं 2 दिवसामध्ये 1199 गाडी नोंद झालेली होती. यंदा आम्ही फक्त 4 गाड्या वाढवल्या, 1201 गाडी केलेली आहे फक्त, म्हणजे 2 गाड्या फक्त वाढवलेल्या त्या. कारण गेल्या वर्षीचा अनुभव पाहता 2 दिवसामध्ये ऑनलाईनवरती बुकिंग झालेलं आहे. त्यामुळे यंदा सुद्धा बैलगाडी शर्यती प्रेमी लोकांनी आपली 7 तारखेपासून ऑनलाईन चालू राहणार आहे. त्यामुळे आपली लवकरात लवकर आपण गाडी बुक करून, कारण पुन्हा कुणाचंच काही चालणार नाही या ठिकाणी, कुठला वशिला नाही, कुठली वानगड काय नाही. त्यामुळं तुम्ही लवकरात लवकर आपली गाडी नोंद करावी. बक्षिसामध्ये आम्ही पाहिलंच, बऱ्याच जणांनी प्रश्न उपस्थित केला की प्रत्येक बक्षिसाच्या रकमेच्या पाठीमागं 78 रुपये का? तर त्याच्याविषयी थोडंसं सांगा महाराज. ब्रह्मलीन परमपूज्य श्री सद्गुरू सेवागिरी महाराजांना संजीवन समाधी घेऊन
78 वर्षे पूर्ण होत आहेत या येणाऱ्या उत्सवानिमित्त. कारण सेवागिरी महाराजांनी 10/1/1948 वार शनिवारी होता. त्या दिवशी ब्राह्मी मुहूर्तावरती महाराजांनी संजीवन समाधी घेतलेली आहे आणि ते संजीवन समाधीचा कालावधी पूर्ण 78 वर्ष या ठिकाणी या चालू वर्षी होत आहेत. त्या निमित्तानं आम्ही प्रत्येक बक्षीच्या पुढं 78 हा आकडा लिहिलेला आहे. मित्रांनो, दरवर्षी बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये नव्यानं बैलगाडी मालक पदार्पण करतायत. जवळपास 40% यावर्षी नवीन बैलगाडी मालक सहभागी झालेले आहेत. मागच्या वर्षी 2 दिवस म्हणजे 48 तासामध्ये नोंद पूर्ण झाली होती. मात्र यावर्षी 24 तासाच्या आतमध्ये नोंद पूर्ण होणार आहे. त्यामुळे दिलेली तारीख, वेळ हा आपल्याला पाळायचा आहे. इथं वेळेला महत्त्व आहे आणि या गुलाला सुद्धा महत्त्व आहे. आपल्या समवेत परमपूज्य सद्गुरू सेवागिरी महाराज ट्रस्टचे चेअरमन संतोष भाऊ वाघ आहेत. दादा नमस्ते. नमस्कार दादा, काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? संबंध हिंदुस्थानला या मैदानाची उत्सुकता लागून राहिली. बक्षिसाचं स्वरूप, त्याचबरोबर नोंद कधी घेतली जाणार आहे आणि लाईव्ह लॉट कधी काढले जाणार आहेत, हे सगळं सविस्तर सांगा. नमस्कार, मी संतोष गुलाबराव वाघ, चेअरमन श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट पुसेगाव. खरं तर बैलगाडी क्षेत्रात हिंद केसरी किताब म्हटलं की पुसेगाव आणि बैलगाडी हे एक समीकरण ठरलेलं आहे. या बैलगाडीच्या फाटीपूजनाचा आज मुहूर्तमेढ झालेले आहे. या ठिकाणी पूजन झालेलं आहे. सर्वांच्या उपस्थितीमध्ये पूजन करून या बैलगाडीच्या बक्षिसाचं विवरण असं आहे. प्रथम क्रमांकाचं जे बक्षीस आहे ते 2,78,000 रुपये. द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे ते 1,71,078 रुपये. तृतीय क्रमांकाचं बक्षीस आहे 1,51,078 रुपये. त्यानंतर चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस आहे 1,78,000 रुपये. सहावं बक्षीस 75,078 रुपये. सातव्या क्रमांकाला आहे 50,078 रुपये आणि आठव्या क्रमांकाचं बक्षीस आहे 40,078 रुपये. नवव्या क्रमांकाचं बक्षीस आहे 30,078 रुपये. त्याचबरोबर 10व्या क्रमांकाचं बक्षीस जे आहे ते 20,078 रुपये अशी बक्षिसाचं स्वरूप आहे. नोंद कधी चालू होणार आहे? नोंद 7 तारखेला चालू होईल. नोंद ही संपूर्ण ऑनलाईन असणार आहे. आणि लॉट कधी काढले जातील? लॉट आपण 15 तारखेला पाडणार आहोत. तेही ऑन कॅमेरा सगळ्यांच्या समक्ष ते पाडले जातील. महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करतात? मी देवस्थानच्या वतीनं सर्व बैलगाडी मालक चालकांना एकच आव्हान करतो की या मैदानाची उत्सुकता आपणाला वर्षभर लागलेली असते. खरं तर येणारे सर्वच पालक हे मला 1 नंबरचं पारितोषिक मिळावं या उद्देशाने येत असतो. परंतु स्पर्धा म्हटलं की या ठिकाणी कोण हरणार आहे, कोण जिंकणार आहे. जिंकणार आहे त्याने हुरळून जाऊ नये आणि हरणार आहे त्यानं कधी नाराज होऊ नये. महाराजांच्या या मैदानामध्ये आपण येऊन खेळल्यानंतर तोच आपणाला एक महाराजांचा आशीर्वाद असं प्रत्येक मालकानं आणि चालकानं समजावं आणि तो आशीर्वाद घेऊनच इथनं जावं एवढी विनंती असेल. मित्रांनो, या मैदानामध्ये सहभागी होणारा प्रत्येक व्यक्ती हा परमपूज्य सद्गुरू सेवागिरी महाराजांचा सेवेकरी आहे. त्याच्यामुळे हे मैदान व्यवस्थित शिस्तबद्ध पद्धतीनं पार पाडणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. त्यानंतर आपल्या समवेत आहेत परमपूज्य सद्गुरू सेवागिरी महाराज ट्रस्टचे माजी चेअरमन आणि सध्याचे विश्वस्त बाळासाहेबजी जाधव आहेत. दादा नमस्ते. नमस्ते. काय सांगाल या मैदानाच्या संदर्भामध्ये? हे भारतातलं मानाचं पहिलं हिंद केसरी मैदान म्हणजे त्याला एक दैवी शक्ती लाभलेलं असं एक मानाचं मैदान आहे की ज्या मैदानाला महाराज सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद आहे. आणि इथं जो शेतकरी आणि त्याची बैलं अगदी निष्ठेनं आयुष्यभर वागतात, नीतिमत्तेनं वागतात आणि इथं नीतिमत्तेने पळतात, तोच बैल पहिला येतो. बरोबर. मग तो किती मोठ्या व्यक्तीचा आहे किंवा किती छोट्या शेतकऱ्याचा आहे हे नाही. त्यामुळं इथं आणि ज्या बैलगाडीला, ज्या बैलांना, ज्या बैलगाडीच्या मालकांना तो आशीर्वाद लाभतो त्याचा अनेक पिढ्यांचा उद्धार या ठिकाणी होऊन जातो. अशा प्रकारचा महाराजांचा आशीर्वाद आहे. काय आव्हान करताल तुम्ही बैलगाडी मालकांना? आज मी बैलगाडी मालकांना सांगू इच्छितो की आम्ही आमचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज, चेअरमन संतोषजी वाघ, आम्ही सर्व विश्वस्त आणि ग्रामस्थ पुसेगाव, आमची बैलगाडी कमिटीची सर्व कमिटी यांनी या शर्यतीचं इतकं नेटकं नियोजन केलेलं आहे. आज मितीला आमचं सगळं नियोजन पूर्ण आहे. फक्त ग्राउंडवरचं नियोजन हे आम्ही 15 दिवसात पूर्ण करणार. या बैलगाडी शर्यतीमध्ये महाराष्ट्रातल्या नव्हे भारतातल्या सर्व बैलगाडी मालकांनी उपस्थित राहावं, सहभाग घ्यावा आणि महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा आणि हे मैदान अतिशय नियमबद्ध आम्ही पार पाडू असा मी शब्द देतो. धन्यवाद.